संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या या गाजलेल्या गाण्याला मोहम्मद रफी यांच्यासोबत स्वरसाज चढवला आहे तो एका कोळ्याच्या मुलीनेच. अस्सल कोळी उच्चारांवरून हे आपल्या लक्षात आलंच असेल. हा आवाज आहे पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांचा. पुष्पाताईंचा जन्म हा जरी मुंबईचा असला तरी त्यांचं बालपण आणि शिक्षण मात्र पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावात झालं. पुष्पाताईंचे वडील जनार्दन चांबरे हे हौशी भजन गायक आणि त्यांचे पहिले गुरु. सातपाटी गावातील संगीत शिक्षक RD बेंद्रे यांनी पुष्पाताईंच्या संगीताचा पाया मजबूत केला. पुढे लग्नानंतर सासरच्या आणि पती चंद्रकांत पागधरे यांच्या पाठिंब्यामुळे पुष्पाताई मुंबईत आल्या. मुंबईत त्यांनी श्री RN पराडकर यांच्याकडे भक्तिगीतं आणि श्री गोविंद पवळे यांच्याकडे भावगीतांचं शिक्षण घेतलं. प्रसिद्ध संगीतकार श्री विठ्ठल शिंदे यांनी पुष्पाताईंना सर्वप्रथम HMV साठी भावगीत गाण्याची संधी दिली. श्री यशवंत देव, श्री प्रभाकर पंडित, श्री बाळ पळसुले, श्री DS रुबेन, श्री राम लक्ष्मण, श्री विश्वनाथ मोरे, श्री सुधीर फडके, श्री श्रीनिवास खळे असे अनेक मान्यवरांची मी गाणी गायलेत. त्यातलं माझं एक आवडतं गाणं होतं श्रीनिवास खळेंचं. पाऊस आला पाऊस संगीतकार श्री राम कदम यांनी देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात ताईंना लावणी गाण्याची संधी दिली. पण पुष्पाताईंचं नाव गाजलं ते सोंगाड्यातील राया मला पावसात नेऊ नका या लावणीनं. वसंत देसाईंच्या आग्रहामुळे उर्दू उच्चारांसाठी पुष्पाताईंनी किराणा घराण्यातील जनाब अब्दुल रहमान खान यांच्याकडे गीत, गझल, ठुमरी याचं शिक्षण घेतलं. पुढे आकाशवाणी मुंबई इथे हिंदी आणि मराठी सुगम संगीताच्या A क्लास आर्टिस्ट म्हणून पुष्पाताईंना नावलौकिक मिळू लागला. फक्त मराठीच नाही तर भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियाणवी, पंजाबी, गुजराती, आसामी भाषेतही पुष्पाताईंनी गाणी गायलेली आहेत. संगीतकार श्री OP नय्यर, श्री कुलदीप सिंग, श्री C रामचंद्र आणि इतरही अनेक संगीतकारांसोबत त्यांनी हिंदी सिने संगीताला आपला आवाज दिला. पुष्पाताईंनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनानेही 2 वेळा उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. पुष्पाला पुरस्कार मिळाला मला फार फार आनंद, गगनात मावेने असा आनंद झाला. पुष्पाताईंनी गायलेल्या एका अजरामर प्रार्थनेने आजही अनेक शाळा आणि संस्थांच्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे पुढच्या कित्येक पिढ्यांकडे हा वारसा अव्याहतपणे चालू राहणार यात शंका नाही. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता. आपल्यासारख्या संगीताला वाहून घेतलेल्या व्यक्तीला अभिवादन करत सन 2017-18चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना महाराष्ट्र शासनाला धन्यता वाटते आहे.